हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सध्या चर्चेमध्ये आहे भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, भारत देशामध्ये अनेक महान राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अत्यंत कर्तबगार, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि संपूर्ण जगासमोर एक नवीन प्रेरणा जी आहे ती निर्माण केली. आजही संपूर्ण भारत देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या ज्या पिढ्यानपिढ्या आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मोठा आदर्श जो आहे ते घेत आहे आणि त्यांच्या विचारांवर वाटचाल करत आहे. परंतु काही असे छोटे-मोठे राजे होते जे भारत देशांमध्ये, की ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष केला आणि कधीही शरणागती पत्करली नाही. पराक्रम करून आणि शेवटी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन सुद्धा त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यामध्ये टिपू सुलतान यांचं नाव जे आहे ते आदराने घेतलं जातं. टिपू सुलतान यांच्याबद्दल बरेचसे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह गोष्टी असेलही समाजामध्ये. परंतु काही अशा गोष्टी आहे, की ज्या टिपू सुलतानच्या जगाला माहिती नाहीये. त्या गोष्टी या लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण एम-पी-एस-सीच्या सिलेबसमध्ये म्हैसूरचं जे वॉर आहे, अँग्लो म्हैसूर वॉर शिकतो आणि त्यामध्ये टिपूची जी भूमिका आहे तीही आपण शिकत असतो. ठीक आहे. यू-पी-एस-सीने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. एम-पी-एस-सीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि एकंदरीतच भारत देशात आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. एकदा काय झालं, की आपल्या देशाचे जे राष्ट्रपती आहे ए-पी-जे अब्दुल कलाम हे लंडनच्या दौऱ्यावरती म्हणजे इंग्लंडच्या दौऱ्यावरती होते. लंडनला म्युझियम आहे. भारत देशावर त्यांचं राज्य होतं. या म्युझियममध्ये अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी पाहत असताना अचानक ते एका ठिकाणी थांबले. त्यांनी बघितलं की तिथे मिसाईल होतं. कारण अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं आणि तिथे मिसाईल होतं आणि त्याच्या खाली लिहिलं होतं की भारत. आणि कोणी बनवलं होतं? टिपू सुलतानने. म्हणजे जगातली पहिली मिसाईल बनवण्याची जी टेक्नॉलॉजी आहे, ती भारत देशामध्ये तयार झाली होती आणि ती टिपू सुलतानने तयार केली होती. ठीक आहे. असा हा टिपू सुलतान जो आहे, हा टिपू सुलतान म्हैसूरचा राजा बनतो 1782 ला आणि 1782 पासून तर 1799 पर्यंत तो म्हैसूरचा राजा असतो. श्रीरंगपट्टणम ही त्याच्या राजधानीचं नाव असतं. ठीक आहे. 1780 ते 82 अशी पहिलं युद्ध तो त्याच्या आयुष्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढतो. 1700 1790 ते 1792 असं दुसरं युद्ध तो ब्रिटिशांसोबत त्याच्या आयुष्यातलं लढतो आणि 1799 ला त्याच्या आयुष्यातलं तो तिसरं युद्ध लढतो. ठीक आहे. पहिलं अँग्लो म्हैसूर वॉर हे 1767 टू 69 ला झालं होतं. परंतु टिपू सुलतानच्या आयुष्यातले हे पहिले 3 युद्ध होते. ठीक आहे. ज्यामध्ये शेवटच्या युद्धामध्ये टिपू हा ब्रिटिशांसोबत लढत असताना धारातीर्थी पडला. त्याच्या जवळच्या लोकांनीच त्याच्यासोबत गद्दारी केली. ठीक आहे. चला तर आपण माहिती घेऊया. टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी आणि डिप्लोमॅसी याच्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. एक-एक मुद्दा पाहू. ओके, पहा. हे म्हैसूर स्टेट आहे जे टिपू सुलतान जेव्हा म्हैसूरचा राजा होता तेव्हा त्याच्या अस्तित्व म्हणजे त्याच्या नियंत्रणाखाली हे म्हैसूरचं स्टेट होतं. ओके. बघा एक एक मुद्दा. पहिलं मिसाईल टेक्नॉलॉजी. संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा मिसाईल टेक्नॉलॉजी जी आहे ती टिपू सुलतानने निर्माण केलेली आहे. आता आधुनिक काळातले जे रॉकेट आहे की ज्याला लोखंडी नळी असते आणि त्या लोखंडी नळीमध्ये बारूद भरून 2 किलोमीटर पर्यंत मारा करणारी मिसाईल जी आहे ते टिपू सुलतानने बनवले. ब्रिटिशांना कळतच नव्हतं की ही कोणती टेक्नॉलॉजी आहे. पण ती टिपूने बनवली होती. ठीक आहे. आणि हेच रॉकेट ए-पी-जे अब्दुल कलाम यांनी लंडनला पाहिलं होतं. पुढे जगात जेव्हा पहिलं मिसाईल बनवलं गेलं, तर ब्रिटिशांना हे कळत नव्हतं की मिसाईल कसं बनवायचं. तर त्यावेळेस टिपू सुलतानचं राज्य त्यांनी 1799 मध्ये खालसा केलं. तर त्यावेळेस ह्या मिसाईल बनवण्याचे ज्या सगळ्या ब्लू प्रिंट्स होते, त्या ब्लू प्रिंट्स ब्रिटिश घेऊन गेले आणि त्यावर आधारित त्यांनी मिसाईल जे आहे ते बनवायला सुरुवात केली. ठीक आहे. तर हा पहिला महत्त्वाचा मुद्दा ज्याचा शोध टिपू सुलतानने लावला होता. ठीक आहे. मग हे जे रॉकेट आहे ते म्हैसूरवरून युरोपला गेलं. श्रीरंगपट्टणमच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी हे रॉकेट ताब्यात घेतलं. त्याचा जगावर सुद्धा प्रभाव पडलेला आहे. ओके. पुढचा. दुसरं आर्थिक सुधारणा आणि रेशीम उद्योग. रेशीम उद्योग जो आहे तो चीनमध्ये निर्माण झाला. परंतु रेशीम जो आहे त्या रेशीम उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रमोट करण्याचं काम टिपूने केलं. कारण कोणत्याही राजाचं काम असतं की आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे, आपल्या राज्याची जी इकॉनॉमी आहे ती बूस्ट करणे. तर टिपू सुलतान याने बंगाल आणि चीनमधून रेशीम किड्यांची अंडी मागवली आणि स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण दिलं. आजही म्हैसूरची जी रेशीम आहे ती जगप्रसिद्ध आहे आणि त्याचं जे श्रेय आहे ते टिपू सुलतानला दिलं जातं. तिसरं, कारखाने आणि औद्योगिकीकरण. बघा आधुनिक काळामध्ये ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली. त्याचा प्रभाव जगावर पडला. मग आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला सुद्धा इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते करणं गरजेचं आहे. हा ओळखणारा आधुनिक भारतातला टिपू हा पहिला राजा होता. शेतीवर अवलंबून न राहता राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी टिपूने वेगवेगळे कारखाने सुरू केले. हा दृष्टिकोन त्या काळातील इतर भारतीय शासकांपेक्षा अत्यंत वेगळा होता. ठीक आहे. एकीकडे निजाम होता ज्याने ब्रिटिशांसोबत करार केला होता 1798 चा
आणि त्याने तैनाती फौज स्वीकारली. प्रत्येक जे रिजनल स्टेट होते, ठीक आहे, रिजनल स्टेट जे होते ते सगळे एक तर ब्रिटिशांचे मांडलिक होते किंवा त्या अंतर्गत वादांमध्ये होते. परंतु टिपू त्यांच्या पलीकडे जाऊन इंडस्ट्रियलायझेशनला प्रमोट करत होता. ठीक आहे, तर ही सगळ्यात विशेष गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी टिपूच्या राज्यांमध्ये तयार झालेल्या गोष्टी होत्या. पुढे जागतिक स्तरावर डिप्लोमॅसी क्रिएट करणारा टिपू जो आहे तो आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा राजा होता. जेव्हा टिपूच्याही लक्षात आलं की भारत देशातले जे राजे आहेत ते आपल्याला सपोर्ट करणार नाही, टिपू सुलतानने रणजित सिंगाला सपोर्ट मागितला. रणजित सिंगाने नाही म्हटलं. टिपू सुलतान आणि पेशवे यांनी एक अलायन्स बनवला होता ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी. पण मधातच 1782चा तह झाला सालबाईचा आणि पेशवे टिपू सुलतानला सोडून गेले. आणि नंतर जेव्हा 1799ला टिपू सुलतानच्या विरोधात पेशव्यांनी ब्रिटिशांची साथ दिली होती आणि टिपू सुलतान मारला गेला. ठीक आहे, तर अशा वेळेस त्याने जगात नेपोलियन सोबत आपले जे रिलेशन आहे रिलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. कारण नेपोलियन हा ब्रिटिशांचा विरोधक होता. तर नेपोलियन सोबत आपण संधान बांधायचं आणि भारत देशामध्ये ब्रिटिशांना हुसकावून लावायचं, असा त्याचा इंटरनॅशनल दृष्टिकोन निर्माण करणारा टिपू हा पहिला राजा होता. टिपूने आपले दूत जे आहे ते दूत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवले. त्याने राजा 16वा लुई याच्याकडे आपले दूत पाठवले. कॉन्स्टँटिनोपल येथे मदत मागण्यासाठी आपले प्रतिनिधी पाठवले. तर अशा प्रकारे इंटरनॅशनल मदत जी आहे ती मिळवून ब्रिटिशांच्या विरोधात अलायन्स निर्माण करणारा, म्हणजे करण्याचा प्रयत्न करणारा टिपू सुलतान हा पहिला राजा होता. ही गोष्ट ब्रिटिशांना माहीत पडली आणि त्यामुळे त्यांनी लॉर्ड वेलस्ली जो आहे त्याला भारत देशामध्ये पाठवलं. ब्रिटिशांना वाटत होतं की जर नेपोलियन भारत देशावर हल्ला करायला आला तर मग मात्र आपले सगळे समीकरणं जे आहेत ते जास्त कठीण होतील, म्हणून वेलस्लीला पाठवलं. वेलस्लीने आल्याबरोबर टिपू सुलतानवर हल्ला केला. त्यामध्ये पेशवे आणि निजाम यांनी वेलस्लीला मदत केलेली आहे आणि टिपू मारला गेला. ओके, पुढे जॅकोबिन क्लब आणि स्वातंत्र्याचे प्रतीक. टिपू सुलतान एक राजा होता. तो एका राजाचाच मुलगा होता आणि तो राजा बनला, परंतु लोकशाहीवर त्याचं प्रेम होतं. टिपू सुलतानला फ्रेंच राज्यक्रांतीच्या विचारांचं आकर्षण होतं. जॅकोबिन क्लब, फ्रान्समध्ये लोकशाही टिकली पाहिजे म्हणून हा क्लब फॉर्म करण्यात आला होता. त्याचा टिपू मेंबर बनला होता. स्वातंत्र्याचे झाड त्यानं आपल्या राज्यामध्ये लावलं होतं. त्याने आपल्या राजधानीमध्ये श्रीरंगपट्टणमला स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून झाड लावलं होतं आणि त्याने म्हटलं होतं की मी माझ्या राज्यामध्ये एक नागरिक म्हणून राहायला तयार आहे. तर जॅकोबिन क्लब डेमोक्रेसीचं आकर्षण असणारा हा आधुनिक भारतातला पहिला राजा होता. त्यानंतर त्याने ख्वाबनामा नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, जे स्वप्नांचं पुस्तक म्हणून ओळखलं जातं. ज्यामध्ये ही त्याची रोजनिशी होती. त्याला जी स्वप्न पडत होती ती स्वप्न तो त्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवत होता. तो मानत होता की त्याची स्वप्न ही दैवी संकेत आहे आणि ते जे त्याला युद्ध आणि राजकारणामध्ये मार्गदर्शन करतात. आणि हे ख्वाबनामा नावाचं पुस्तक जे आहे ते ब्रिटिश लायब्ररीमध्ये ठेवलेलं आहे. तर ही अशी गोष्ट करणारा सुद्धा टिपू सुलतान होता. ही नवीन गोष्ट आपल्याला माहित झालेली आहे. त्यानंतर असं म्हटलं जातं की राम नावाची अंगठी जी आहे ती टिपू सुलतानची अंगठी होती. हे बघा इथे लिहिलेलं आहे. 1799 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये जेव्हा टिपू सुलतानचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या बोटामध्ये ही अंगठी सापडली होती. या अंगठीवर देवनागरी लिपीमध्ये राम असं कोरलेलं आहे आणि ही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. ठीक आहे, ही अंगठी ब्रिटिशांनी लुटून नेली होती आणि 2014 मध्ये लंडनमध्ये तिचा लिलाव करण्यात आला होता. ठीक आहे, त्यानंतर पुढची गोष्ट, महत्वाचे मुद्दे. एक, त्याने रॉकेट टेक्नॉलॉजी आहे ती शोधून काढली. रेशीम उद्योग भारत देशामध्ये विशेषतः म्हैसूरमध्ये विकसित केला. इंटरनॅशनल डिप्लोमॅसी त्याने आपल्या देशामध्ये राबवली आणि ख्वाब नावाचं एक पुस्तक त्याने लिहिलं. याच्याही व्यतिरिक्त टिपू सुलतान जो आहे हा टिपू सुलतान याने, म्हणजे हा असा राजा होता की ज्याला युद्धखंडणी म्हणजे 1792 मध्ये श्रीरंगपट्टणमचा तह झाला. या तहानुसार टिपू सुलतानला 3.5 करोड रुपये जे आहे ते ब्रिटिशांना द्यायचे होते, परंतु ते पैसे देऊ नाही शकला. तर भारताच्या इतिहासात आपले मुलं गहाण ठेवणारा राजा आधुनिक भारताच्या इतिहासात एकमेव टिपू सुलतान होता. मग त्याने पैसे दिले, आपल्या मुलांना सोडवलं. 1799ला फायनली चौथ्या अँग्लो मैसूर वॉरमध्ये, फोर्थ अँग्लो मैसूर वॉरमध्ये टिपू सुलतान जो आहे त्याचा मृत्यू झाला. मृत्यू कसा झाला तर वेलस्लीला सांगण्यात आलं की तू भारत देशामध्ये गेल्याबरोबर पहिले तू याला कंट्रोल कर, कारण हा नेपोलियन सोबत कॉन्टॅक्ट करतोय. वेलस्ली भारत देशामध्ये आला, टिपू सुलतानवर आरोप केले. पेशव्यांसोबत आणि निजामासोबत ब्रिटिशांचा अलायन्स होता. त्याने टिपू सुलतानला ह्या तीनही सत्ता ज्या आहेत त्या एकत्र आल्या आणि टिपू सुलतानच्या राजधानीला वेढा घातला. त्यामध्ये टिपू सुलतान मारला गेला. भारत देशातल्या कोणत्याही राजाने टिपू सुलतानला सपोर्ट नाही केला, पण शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या विरोधात कंबर कसून उभा राहिलेला राजा हा टिपू सुलतान होता. जरी याच्याबद्दल अनेक मतभेद असले तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पेशव्यांचं आक्रमण झालं होतं
आणि तिथल्या शंकराचार्यांचं पीठ उद्ध्वस्त केलं होतं, तेव्हा टिपू सुलताननेच मदत देऊन त्याचा जीर्णोद्धार केला होता. ही गोष्ट तितकीच खरी आहे. काही गोष्टी अशा आहे की ज्या कॉन्ट्रोव्हर्सियल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. केवळ आणि केवळ आपल्या एमपीएससी साठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि एक महत्त्वाची चर्चेतली गोष्ट आहे, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. आलं लक्षात? येस. इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून टिपू सुलतान हा 1799 संपतो, कारण त्याच्याच मित्राने त्या किल्ल्याचं जे मागचं दार आहे, त्या दाराचा पत्ता जो आहे तो ब्रिटिशांना सांगितला. जेव्हा टिपू सुलतानने तिथून जायचा प्रयत्न केला तेव्हा समोर सगळे ब्रिटिश उभे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला माहित नव्हता. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा, की जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेची जर तयारी करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल वेबिनार घेऊन येतोय 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता. याला जॉईन करा. याला जॉईन करण्यासाठी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे, कमेंट बॉक्स जो आहे, त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. यामध्ये अप्रोच कसा ठेवला पाहिजे, तयारी कशी केली पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे, सोर्स कोणते वापरले पाहिजे, ठीक आहे, जे यशस्वी झाले त्यांनी कोणता प्लॅन केला होता, आपल्याला कसा प्लॅन करणं गरजेचं आहे, आन्सर रायटिंग कशी करायची, ठीक आहे, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कसे असू शकतात, मेन्सची तयारी कुठून केली पाहिजे, कोणी केली पाहिजे, सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. म्हणून याला अजिबात मिस करू नका. लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता आजच रजिस्ट्रेशन करून टाका, जॉईन करून टाका. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर एमपीएससीच्या मेन्सची तयारी करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल एक चॅनल सुरू केलेलं आहे. हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलमध्ये बघा, एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल हे नाव आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेली प्रॅक्टिसचे क्वेश्चन मिळतील, नोट्स मिळतील, स्ट्रॅटेजी मिळेल, मेंटॉरशिप मिळेल, मराठीमध्ये करंट अफेअरच्या नोट्स मिळतील, तुमचे उत्तर आम्ही तपासून देऊ, मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक पण तुम्हाला मिळतील. जे विद्यार्थी मेन्सची तयारी करताय, हे मेन्ससाठी तयार केलेलं स्पेशल चॅनल आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू, तुम्ही फक्त याला जॉईन करा. ओके. त्यानंतर तुमच्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही अरेंज करणार आहे मेन्ससाठी. बऱ्याचशा पोरांना हे माहीत नाही की पेपर कसे येऊ शकतात, ते कसे तपासल्या जातात, मार्क किती मिळतात, हे माहीत नसते. कारण यावेळेस तुम्हाला सुवर्ण संधी आहे, कारण जास्त कॉम्पिटिशन नाही आहे. जो व्यवस्थित पेपर लिहिणार तो पास होणार. ओके. त्यानंतर करंट अफेअर अवेलेबल करून देणार. आन्सर रायटिंगचे सेशन रोज संध्याकाळी 6 वाजता आपले चालूच आहे. तुम्ही याला जॉईन करू शकता यूट्यूबवरती. आणि 2026च्या राज्यसेवेची तयारी तुम्ही करत असाल, तर आमच्याकडे एक नवीन बॅच आहे. कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. हे आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. समजलं? येस. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच इंटरेस्टिंग टॉपिक जर तुम्हाला ऐकायचे असेल, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायच्या असेल, तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. नेमका टिपू सुलतान कोण होता आणि टिपू सुलतान बद्दल तुमचं मत काय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.